बेल आयकॉन दाबायला विसरू नका. निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज. नमस्कार, मी सुशांत मोरे, माहिती अधिकार कार्यकर्ता, सातारा. सातारा शहर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी जाहीर नोटीस काढलेली होती. त्या जाहीर नोटीसमध्ये बोगदा शाहू चौक ते बोगदा इथपर्यंतची बांधकामं 15 मीटर रस्ता रुंदीकरणात ठरलेली अनधिकृत बांधकामं काढावी आणि रस्ता रुंद करावा अशा प्रकारचं नोटीस काढलं होतं. त्या नोटिशीला साजेसं काम नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी करून आपलं घर रुंदीकरणात बाधा येत आहे असं माहीत असून सुद्धा त्यांनी आपलं घर वाचवण्यासाठी समर्थ मंदिर ते बोगदा अशी मोहीम चालू केली आणि आपलं घर वाचवलं. जर असं घर वाचवलं असतं तर लोकप्रतिनिधी साजेशी भूमिका अमोल मोहिते यांनी राबवली असती. मात्र असं न करता स्वतःचं घर वाचवण्यात आणि पदाचा दुरुपयोग केलेला आहे. त्या कारणास्तव माननीय जिल्हाधिकारी सातारा यांच्या न्यायालयात मी आज तक्रार दाखल केलेली आहे. महाराष्ट्र नगरपालिका नगरपंचायती औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 16 आणि 44 अन्वये नगराध्यक्ष अमोल मोहिते यांना अपात्र करावे अशी मागणी मी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली आहे. रस्ता रुंदीकरण अडथळा ठरणारे घर मौजे गुरुवारपेठ येथील असून रस्ता रुंदीकरणातला भाग नकाशा या ठिकाणी जोडलेला आहे. त्याचबरोबर जाहीर नोटीस जे दिलं होतं ते दिलेलं आहे आणि या संदर्भामध्ये नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी संबंधित घराचा जो काय ताबा आहे तो वर्षानुवर्षे ठेवलेला आहे. सहिष्या त्यांचा आहे आणि रस्ता रुंदीकरणाला अडथळा ठरत आहे. 2016 सुद्धा ते नगरसेवक होते. आज 2025 ते स्वतः नगराध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांना अपात्र करा अशी मागणी केलेली आहे. नियोजन सभापती अशोक शेडगे यांनी जी शूरवीरपणा दाखवला, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या काही कार्यकर्त्यांच्या घरावरती अतिक्रमणाचा बुलडोजर फिरवला, काहींनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले, असं शूरवीरपणा नियोजन सभापती आहेत जो अशोक शेडगे यांनी दाखवला. तो शूरवीरपणा त्यांनी गरिबांची घर पाडण्याचा दाखवला. तोच नगराध्यक्षांची घर पाडण्यासाठी त्यांनी दाखवावा, तरच ते खरे शूरवीर ठरतील अशी माझी ठाम भावना आहे. त्याचबरोबर मुख्याधिकारी विनोद जळक हे या कार्यपद्धतीवरती आमचं मत असं आहे की सदरचे मुख्याधिकारी हे कार्यप्रशासक आहेत, कुशल प्रशासक आहेत. असं असताना त्यांनी जी गरिबाची अतिक्रमण काढली तीच भूमिका त्यांनी जर नगराध्यक्षांचं अतिक्रमण काढण्यात दाखवली तर खरंच ते मुख्याधिकारी हे कार्यतत्पर आहेत असं समजतो. नाहीतर त्यांचे नावाप्रमाणेच विनोदच ठरतील अशी माझी भूमिका आहे. नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्याकडे अभ्यासू व्यक्तींची वानवा आहे. अभ्यासू नगरसेवकांचा त्यांनी जर पाठपुरावा करून त्यांचा सल्ला घेऊन मार्गदर्शन घेतलं असते तर नगराध्यक्ष अमोल मोहिते यांना सल्ला दिला गेला असता की तुम्ही स्वतःचं अतिक्रमण पहिलं दूर करा आणि मगच बाकीचे अतिक्रमण काढा. मात्र सल्लागारांचा सल्ला ते घेत नाहीत, त्याच्यामुळे ते अडचणीत आलेले आहेत.